भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये आपले स्वागत आहे। पाण्याच्या परफेक्ट प्रमाणासह इंद्रायणी तांदूळाचा पावटा भात पाहणार आहे। बाजारात भरपूर प्रमाणात असा पावटा यायला सुरुवात झाली आहे। चला तर नक्कीच पावटा भाताची बेत होऊन जाऊ दे। त्यासाठी सर्वप्रथम मी एका भांड्यामध्ये 1 वाटी पावटा घेतलेला आहे। त्यानंतर 1 बटाटा घेतलेला आहे, 1 मिरची आणि कढीपत्ता त्यात पाणी घालून ठेवायचं आहे। आणि एकीकडे मी तांदूळ भिजत ठेवलेले आहे धुवून। दहा ते 15 मिनिटं मी तांदूळ भिजत ठेवले। तांदूळ भिजत ठेवल्याने भात हा आपला मोकळा होतो, चिकट असा होत नाही। चला आता कुकरमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे। मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालून घ्यायचे। आलं लसूणची पेस्ट केलेली आहे। इथे 1 टोमॅटो, 1 कांदा, कोथिंबीर अशी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे। आता कांदा परतून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवरती सर्व मसाले परतून घ्यायचे आहे। आता त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो घालून देखील परतून घ्यायचा आहे। जी आपण हिरवी मिरची घेतलेली होती ती मिरची घालून घ्यायची। त्यानंतर मी मसाले दाखवते तुम्हाला। आता मी हळद घालून घेणार आहे। त्यानंतर इथे मी बिर्याणी मसाला घेतला होता 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि कोल्हापुरी मसाला 1 चमचा घेतला होता। मसाले घालून घ्यायचे आहे। तेजपत्ते देखील घालायचे, कोथिंबीर घालायची, कढीपत्ता पण घालायचा आहे। आणि मसाले देखील तेलात हलकेसे परतून घ्यायचे आहे, जेणेकरून भाताचा स्वाद वाढेल आणि रंगही बदलेल। आता आपण जो पावटा धुतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे, पावटा आणि बटाटा। पावटा बटाटा घातल्यानंतर देखील परतून घ्यायचा आहे। रंग छान आलेला आहे मसाल्यांचा। आता तांदूळ भिजत घातलेले आहे आपण। तुम्हाला सांगते मी तांदूळाचे आता पाणी कितपत ठेवायचं। मी आपले जे 2-2 कांड्या असतात तेवढं पाणी ठेवायचं तांदूळामध्ये नेहमी। आपला भात अगदी मोकळा होणार आहे हा। आपण आता घालून घेणार आहे कुकरमध्ये। इंद्रायणी तांदूळाला नेहमी पाणी कमी लागते, जास्त पाणी घातले तर हा भात चिकट असा होतो। बघू शकता तुम्ही।
थोडंसं आणखी पाणी घालून घ्यायचं आहे. कपभर असं पाणी घालायचं. मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर देखील थोडंसं एकदा मीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये. आणि आता आपण चमचाभर साजूक तूप घालणार आहे. साजूक तुपाने देखील भाताचा स्वाद वाढतो. आणि आता कुकरला झाकण लावून ठेवायचं आहे. 2 शिट्ट्याच काढून घ्यायच्या आहे. जास्त शिट्ट्या काढल्यानंतर भात हा चिकट होतो, मोकळा होत नाही. बघू शकता तुम्ही, आपला भात झालेला आहे, मोकळा झालेला आहे बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भात आणि मी त्यासोबत शिरा केलेला आहे. शिऱ्याची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. आणि असाच पावटा भात करून पहा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.